मी 38 बिझनेस लॉस खाल्ले. 38 बिझनेस म्हणजे काय मी नाही केलं. खरं मग भाजी विकली आहे, मी रस्त्यावर भाजी विकली आहे. सदाशिव पेठेमधली गाडी आजही खूप फेमस आहे. खूप गिराईक आज क्रेझी चिझीमध्ये येणारं तेव्हापासूनच आहे तुमचं. हेच ॲटम निवडावे असं का तुम्हाला वाटतं? तेव्हा अनारसे समोसेवाला खूप फेमस होता आमच्या त्या गल्लीमध्ये. बाजूला कॉफी विकली जायची. तर मग मी विचार केला काहीतरी नवीन ना, म्हणून मग मी सँडविच घेऊन आलो. पुण्यामध्ये 2009 साली फक्त गणपती चौकामध्ये सुप्रीम एक होता, जो ग्रिल द्यायचा. मग मी ग्रिल सँडविच भरपूर चीज, जे वर्ण चीज टाकायची सुरुवात मला वाटतं ती माझ्याकडनं झाली असतं. पहिल्यापासूनच की मी कधी पण कुठल्या कंपनीवर किंवा कोणावर अवलंबून नाही राहत. स्वतः वस्तू तयार करून त्या आपल्या सँडविचमध्ये टाकायचं आणि मोठे करायचं. कॅफेजमध्ये गेल्यानंतर हातगाडीवरचे जे तेच पिझ्झा तोच मिळतो तो 60-70 रुपयाला मिळतो आणि कॅफेमध्ये 300 रुपयाला मिळतो. आज मला खरंच आनंद होतोय की माझ्यासाठी दुसरा कुठलाच ब्रँड नाही की जो ह्या क्षेत्रामध्ये फ्रेश खायला घालतो. सँडविच जे होते ते फक्त काकडी, टोमॅटो, बटाट्यापर्यंतच होते. मला वाटतं मी असेल पहिला जो मसाल्यांमध्ये आणलं सँडविच. लांबून एक फूड बिझनेसमन बघताना आम्हाला फार भारी वाटतं. अरे काय हॉटेल टाकलंय, चाललंय, माणूस फिरतोय, मजा करतोय आणि इकडे त्याचं फूड विकलं जातंय आणि पैसा मिळतोय. काय काय चॅलेंजेस असतात एका फूड बिझनेसमधला? 2016 मध्ये मी हा विचार केला की नाही आपण ब्रँड करू. सँडविच पासनं जी एवढी सुरू झाली होती ती बर्गर, पिझ्झा, फ्राईज इथपर्यंत आलो होतो मी. महाराष्ट्रात आता पेव कुठलं आहे फ्रँचायझी मॉडेल. काय वाटतं फ्रँचायझी मॉडेल फेल होण्यामागची काय? ओव्हरऑल जे फ्रँचायझी आत्ता बाकीचे जे करतात आणि मी करतो त्यात खूप फरक. आत्ता खरंच मला गुजरातवरनं आहे फ्रँचायझीचे ऑफर्स किंवा मध्य प्रदेशमधनं आहे. मी नाही जात का तर मी तिथं सप्लाय नाही देऊ शकत. आज जर डॉमिनोज माझ्या एरियामध्ये 5 असतील आणि मी एकच असतो तर डॉमिनोजचा 5 असेल आणि माझं 1 असेल, एकच आहे. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष द पोस्टमनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे उद्योगाचं पत्र. ॲक्च्युली हा भाग तुमच्यासाठी नवीन आहे. आम्ही MES सिनियर कॉलेजतर्फे होणाऱ्या उद्यमी संवाद कार्यक्रमाचं आजपासून इथून पुढे दर 1-1.5 महिन्याला एक असा एपिसोड येत जाईल ज्याच्यामध्ये मोठमोठे उद्योजक तुमच्या भेटीला येतील. तर आज जे उद्योजक तुमच्या भेटीला आले आहेत पुण्यातले आहेत, सदाशिव पेठेतले आहेत आणि विशेष म्हणजे जगात जो फूड आयटम चालतो, जगात ज्या फूड आयटमच्या वेगवेगळ्या फ्रँचायझी असतात त्यांना टक्कर देणारा एक मराठी, एक भारतीय ब्रँड ज्यांनी उभं करण्याचा एक मोठा प्रयत्न केला, यशस्वीपणे ते पूर्ण करतायत असे तुषार केरकर सर. सर खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. तुमची कहाणी ही खूप प्रेरणादायी आणि खूप मोटिवेटिंग आहे. मला तर बऱ्यापैकी माहिती आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, सगळ्यांना त्यातनं काहीतरी मार्गदर्शन मिळावं हा आजचा उद्देश. मला थोडं सुरुवातीपासून जाणून घ्यायचं आहे. तुषार केळकर नक्की कोण आहेत, कुठे जन्म झाला, कुठे वाढले आणि आजपर्यंतची जी जर्नी आहे त्याच्यामधले महत्त्वाचे टप्पे काय काय होते आयुष्यातले? मी पुण्यातलाच पहिल्यापासून मी नारायणपेठेत राहणारा मुलगा आहे आणि 10वी नंतर मी फाउंडेशनला अभिनवला ॲडमिशन घेऊन मी माझा पुढचा प्रवास सुरू केला होता. सो आत्ता तुम्ही जे बघताय क्रेझी चीझीमध्ये माझं छान नाव झालेलं किंवा क्रेझी चीझी छान ब्रँड झालेला, तर शिक्षण सोडून नंतर नोकरी करायचा का व्यवसाय करायचा, म्हणजे आपण जेव्हा 17-18 वर्षाचा असतो तेव्हा काय त्याचं एवढं खरं ज्ञान नसतंच. पण शिक्षण सोडल्यानंतर मग घरचे आपल्याला म्हणतात की तू आता जर सपोज शिक्षण सोडले तर काहीतरी नोकरी कर किंवा व्यवसाय तर नव्हताच आमच्या ह्याच्यात, कारण की मी पहिला असेल आमच्या ह्याच्यामधला की जो व्यवसायामध्ये आलो आहे. सो मी भरपूर नोकरी केल्या. आता मला पहिल्यापासून बोलायची खूप हौस होती, त्यामुळं मी काय नोकरी करणार आणि मला आर्टमधली सगळी माहिती होती. त्यामुळं स्क्रीन प्रिंटिंग हे त्यावेळेचं खूप नवीन होतं आणि खूप छान होतं. म्हणजे व्हिजिटिंग कार्ड आता खूप कमी झाले. पूर्वी व्हिजिटिंग कार्ड असणं खूप भारी असायचं आणि ते काम करायला मला पण आवडायचं आणि क्रिएटिव्ह होतो मी छान. त्यामुळं मी स्क्रीन प्रिंटिंगचं काम पहिलं केलं होतं. त्यानंतर मी मॉडेलचं काम केलं. जे तामणे म्हणून आहेत डेक्कनला, त्यांच्याकडं मी मॉडेल्स करायचो बिल्डिंग्सचे. येते तेव्हा टाटाचं काम हे ते असं ह्या सगळ्या नोकरी होत्या. यातनं मी सगळं शिकत होतो. खरं सांगायचं तर जे मी करत होतो ते माझ्या काय
म्हणजे पुढं आयुष्यात मला उपयोगी पडेल किंवा मी ह्याच्यातच फिक्स असेल असं काही नव्हतं. पण घरी बसण्यापेक्षा आपण बाहेर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून खरं तो प्रवास तिथनं सुरू झाला. आणि जेव्हा फूडमध्ये यायची तुमची जेव्हा विचार केला पहिल्यांदा, तर तेव्हा सुरुवातीला मेनू काय काय होते? म्हणजे तुमची सदाशिव पेठेमधली गाडी आजही खूप फेमस आहे, खूप गिराईक आज क्रेझी चिझीमध्ये येणारं तेव्हापासूनच आहे तुमचं. तर हेच ॲटम निवडावे असं का तुम्हाला वाटलं होतं तेव्हा? नाही, ज्ञानप्रबोधिनीपाशी जेव्हा मी ह्याच्या आधी दुधाचा व्यवसाय करत होतो आणि तो बंद करून मी ह्या फूड लाईनमध्ये आलो. सो तेव्हा अनारसे समोसेवाला खूप फेमस होता आमच्या त्या गल्लीमध्ये. सो तो समोसा विकायचा, मग बाजूला कॉफी विकली जायची. तर मग मी विचार केला काहीतरी नवीन आणू म्हणून मग मी सँडविच घेऊन आलो. सो मी पहिलं माझं सुरू केलं होतं कॅफे कूल नावाने ग्रिल सँडविच, जे की पुण्यामध्ये 2009 साली फक्त गणपती चौकामध्ये सुप्रीम एक होता जो ग्रिल द्यायचा, बाकी सगळे क्लब सँडविच विकायचे. मग मी ग्रिल सँडविच विथ चीज, भरपूर चीज, जे वरनं चीज टाकायची म्हणून आपण सुरुवात मला वाटतं ती माझ्याकडनं झाली असेल. म्हणजे खरं सांगायला तर सँडविचमध्ये चीज आतमध्ये पाहिजे, पण मला असं वाटत होतं की ज्ञानप्रबोधिनी त्यामध्ये सगळे मुलं यायचे, मुलांना चीज आवडतं, ते दिसलं पाहिजे, ते जर दिसलं तर माझ्याकडे येतील. म्हणून मग मी ते चीज वरनं सुरू केलं आणि खरं त्याच्यामुळेच मी चालायला लागलो. अच्छा. आणि तो जो सुरुवातीचा काळ होता जेव्हा, तेव्हा कोण कोण होता तुमच्यासोबत? नाही, मी एकटाच होतो खरं तर. माझी बायको सकाळी 4ला उठून हे सगळे मसाले करायचं. पहिल्यापासूनच की मी कधी पण कुठल्या कंपनीवर किंवा कोणावर अवलंबून नाही राहिलो. स्वतः वस्तू तयार करून त्या आपण आपल्या सँडविचमध्ये टाकायचं आणि मग ते करायचं. म्हणजे जर सपोज सँडविचचं काय नाव असेल, पनीर टिक्का म्हणा, बॉम्बे मसाला, हे जे तुम्ही ऐकताय, हे सगळे मसाले तयार करायचो मी पहिल्यापासून फ्रेश, आणि मग मी ते लावून सँडविचमध्ये करायचो. टेस्ट, मगाशी पण आपली जी चर्चा झाली की टेस्ट जेव्हा आपण एखाद्या पदार्थाची डेव्हलप करतो तर किती परम्युटेशन कॉम्बिनेशन असतात, किती त्याच्यामध्ये प्रयोग करता तुम्ही? आणि आत्ता तरी तुम्ही कदाचित कुठल्या तरी शेफचं मार्गदर्शन घेत असाल म्हणा. सुरुवातीला 2008-09 वगैरे तेव्हा सँडविच हा फार एक क्रीम मेनू मानला जायचा, म्हणजे आम्हाला तर माहिती क्रीम. आणि परत मी जेव्हा सुरू केलं त्यात व्हरायटी, म्हणजे युजली सँडविच जे होते ते फक्त काकडी, टमॅटो, बटाट्यापर्यंतच होते. मला वाटतं मी असेल पहिला जो मसाल्यांमध्ये आणले सँडविच. हां, म्हणजे पनीर टिक्का मला वाटतं कोण नव्हतं करत सँडविच तेव्हा, मीच पहिला होतो. किंवा जे कोण करत होते ते नाव वेगळं देऊन ते मेयोनीजमध्ये करत होते. ओके. माझ्या आज पण कुठलेच सँडविच मेयोनीजमध्ये नाही होतं. आणि जेव्हा हे ठरलं की आता 2009 पासून 15 पर्यंत तुम्ही तो व्यवसाय करत होतात आणि आता हे मोठं करायचं, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये मग मला अगदी नावापासूनच सगळं ती जर्नी जाणून घ्यायची की क्रेझी चिझी हे नाव कुठून आलं. मुळात इतक्या मोठ्या ब्रँड्सना आपण टक्कर देणारं काहीतरी एक नवीन दुकान सुरू करतोय, नवीन ब्रँड सुरू करतोय, तर त्या एका छोट्या दुकानापासून ब्रँड होण्यापर्यंतची जी स्टोरी आहे त्यामधले मला टप्पे जाणून घ्यायचे आहेत काही. पहिलं तर स्टॉलमध्ये होतो 3 वर्ष, त्याच्यामुळं ब्रँड किंवा असं काही माझ्या डोक्यातच नव्हतं. फक्त चांगलं खायला घालायचं तेवढं एकच. आणि भरपूर मुलं, सकाळपासून मुलं आमच्या गल्लीमध्ये असायची. पण स्टॉलमध्येच राहायचं आहे का, तर नाही, मग ते थोडं मोठं दुकान घेऊ किंवा अशी सुरुवात करत गेलो. असं मग 200 स्क्वेअर फूटचं दुकान होतं, मग मी 600 स्क्वेअर फूटचं दुकान केलं. 2016मध्ये मी हा विचार केला की नाही, आपण ब्रँड करू. कारण की सँडविचपासनं जी एवढी सुरू झाली होती ती सँडविच, बर्गर, पिझ्झा, फ्राईज इथपर्यंत आलो होतो मी. मग म्हटलं नाही, आता जेव्हा आपण मोठं करतोय दुकान, मग त्याला नाव पण बदलू. म्हणून कॅफे कूलवरनं क्रेझी चिझीवर आलो आणि क्रेझी चिझीला रजिस्टर केलं. ओके. ते करायला म्हणजे ते रजिस्टर व्हायलाही 6-7 महिने लागले. पण ब्रँड नेम लावून आम्ही त्याला पहिलं TM येतं, टेम्पररी ट्रेडमार्क, आणि मग आम्ही सुरू केलं होतं. मग जेव्हा ते सुरू केलं तेव्हा मग मी सगळं पिझ्झा, पास्ता, सँडविच, बर्गर हे सगळंच विकायला लागलो होतो. आणि पहिल्यापासून मला खायची हौस, आवड, आणि मला जे खायला घालायचं आहे, नक्की काय खायला घालायचं आहे, कारण की फ्रॉम दी फर्स्ट डे मी
मुलांबरोबरच काम करतोय किंवा मुलंच माझे कस्टमर आहेत. दुसरं फॅमिलीज तर आमच्याकडे येतच नव्हते, त्यामुळे मी सगळ्यांचा पहिल्यापासूनच लाडका काका झालो होतो. बरोबर. काका म्हणजे जो कोणी यायचा तो काका मला हे पाहिजे ते पाहिजे. मग मी असे सगळे व्हरायटी आणि त्यांनाच शेअर करायचो. जर सपोज मी कुठलं नवीन सँडविच केलं किंवा मी बर्गर करतोय, मी त्यांना खायला घालायचो की तुम्हाला आवडतंय का, की ह्यात काय चेंजेस केले पाहिजे. कारण की शेवटी काय आहे, मुलांना आवडलं तरच आपला व्यवसाय वाढणार आहे. तर हे माझ्या अगदी डोक्यात, म्हणून मग मी त्यांना खायला घालायचो. मग त्यांना खायला घालल्यामुळं काय होतं, मुलांना पण वाटतं की नाही काका खायला पण घालतात, नुसतंच पैसे नाही घेत. मग तिथनं खरं खूप म्हणजे कस्टमर वाढले. आणि त्यानंतर मुलं सांगायला लागले घरी की नाही इथं खूप छान खायला मिळते. म्हणून आज क्रेझी जे आपण बघतोय ना, तर फॅमिलीमध्ये पण टर्न झालंय. बरोबर. तुझं टार्गेट ऑडियन्स सुरुवातीला फक्त विद्यार्थी होता असं काय होतं? हां, पूर्वी विद्यार्थी होते. आफ्टर लॉकडाऊन मी असा विचार केला की नाही आपण फॅमिलीजला पण घेऊ. कारण की मी लॉकडाऊन नंतर मी आमच्या सदाशिव पेठेमध्ये खालकर एक हे आहे चौक, तर तिथं खालकरांची 75 साजरी केली होती. त्या माझ्या मित्राचे वडील होते, त्यांना मी चॉकलेट टोस्ट दिले होते. सो आता 75च्या वाढदिवसाला सगळेजण मोठेच येणार, छोटे तर कोणी येणार नाही. तर ते सगळे असं मला म्हणत होते की अरे चॉकलेट टोस्ट कोण खातं आहे किंवा आम्ही हे काही खात नाही. नाही म्हणलं तुम्ही खाऊन बघा, कारण ब्रेड जो मी केला आहे तो पण माझा आहे. चॉकलेट टोस्ट मी तुम्हाला खायला घालतो आहे, त्याच्यावर खूप चॉकलेट असं हे नाही केलेलं. खाऊन तर बघा, तुम्हाला नाही आवडलं तर मी मेनू चेंज करेल, पण काहीतरी नवीन खायला तुम्हाला मिळेल. युजली असं होतं की चॉकलेट टोस्ट आहे ते सगळे मुलं खातात. बरोबर. 75चा माणूस कोण चॉकलेट टोस्ट खातो, व्हेज सँडविच खायला फार फार तर. पण ते इतकं आवडलं, मग तेव्हापासून ठरवलं की नाही आपण फॅमिलीला, सगळ्या फॅमिलीला सांगू आपण. किंवा मग मी बड्डे पार्टीज खूप चांगले चांगले करायला लागलो. मग फॅमिलीजपर्यंत छान पोहोचत गेलो मी, आणि त्याचाच फायदा आत्ता खरं मला क्रेझीला होतोय. ओके. आणि सुरुवातीपासून आणि आत्ता पण रॉ मटेरियल जे आहे ते कुठलाही फूड व्यावसायिक जो असतो तो जेव्हा प्रोक्युअर करतो, जेव्हा विकत घेतो, तेव्हा काय बारकाईने लक्ष दिलं जातं? कारण बरेचदा असं होतं ना की कॅफेजमध्ये गेल्यानंतर हातगाडीवरचे जे तेच पिझ्झा, तोच मेनू तो 60-70 रुपयाला मिळतो आणि कॅफेमध्ये 300-100 रुपयाला मिळतो. त्यामुळे ना कायम कॉमन लोकांमध्ये हे असतं की यार तिथे गेल्यानंतर इतकं महाग का घेतो आपण देतो त्याची खरंच तेवढी वर्थ आहे का? तर याच्यावर एक पिझ्झा विकणाऱ्या एका उद्योजकाचा काय टेक आहे? नाही, खरं सांगायचं तर मी छोट्यातनंच मोठा झालेलो आहे. आणि माझ्या वेळेला जेव्हा जे मोठे प्लेयर्स होते किंवा आत्ताही आपण मॅकडॉनल्ड म्हणू, डॉमिनोज म्हणू, हे सगळे मोठे प्लेयर्स होते. बरं, सगळेजण पिझ्झा, पास्ता, बर्गर विकतात आहे. आता मी पण तेच सुरू केलं होतं. तर मी हा विचार केला की नाही आपण ह्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. म्हणून आत्ता तुम्ही जे बघताय सगळे डॉमिनोज किंवा हे सगळे फ्रोझनमध्ये आहेत. आता एवढ्या मोठ्या चेन सिस्टीममधनं आपल्याला जर सगळ्यांना सर्व करायचं असेल तर फ्रोझनला पर्याय नाही आहे. जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझे तर मल्टिपल आउटलेट नव्हतेच, मी सिंगल आउटलेट होतो. पण मग मी विचार केला ना आपण स्वतः करूया, सगळ्या गोष्टी शिकू आणि सगळं फ्रेश खायला घालू. म्हणजे आज मला खरंच आनंद होतोय की माझ्यासारखा दुसरा कुठलाच ब्रँड नाही की जो ह्या क्षेत्रामध्ये फ्रेश खायला घालतोय कोणाला. म्हणजे आज पण जेव्हा मी मुलांना खायला जेव्हा खाताना बघतोय तर मलाच जास्त आनंद होतो, कारण की जे ते खात आहेत ते खरंच चांगलं खात आहेत. आणि त्यांच्या आईवडिलांना सपोज त्यांनी हट्ट केला जरी, आता मी रविवारी युजली सदाशिव पेठ आउटलेटला संध्याकाळी असतो, संध्याकाळी भरपूर फॅमिलीज येतात. मुलांनी 2 कॉफीची ऑर्डर केल्या, 2 पिणार आहे का, असं फॅमिली पहिलं 1 ग्लास पी. मी म्हणतो नाही पिऊ दे 2 ग्लास, काय नाही, तो 2 ग्लास ना दूध पितोय ह्याची मी त्यांना गॅरंटी देतो. कारण की ते फार महत्त्वाचं असतं की आपण जे केलं हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि खरंच जो समोरचं लहान असेल, वयाने मोठं असेल, ते जर खाणार असतील तर त्यांना ते पचणार का, त्यांना ते आवडणार का, ते सगळं बघणं फार गरजेचं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत. सगळं म्हणजे कुठलीच गोष्ट मी बाहेरनं आणत नाही. आणि आता जे फ्रँचायझीज आहेत की जिकडे तुमचा होल्ड नाही आहे, समजा म्हणजे जिथे तुम्ही स्वतः नसता त्या दुकानांवर, महाराष्ट्रात 35 ठिकाणी आहे, तर फ्रँचायझी मॉडेलबद्दल आम्हाला फक्त एवढं माहिती आहे की एक ओनर असतो, त्याच्याकडे जायचं, फ्रँचायझी कॉस्ट भरायची, तो त्याची टीम देतो, त्याचं सगळं सामान देतो आणि त्याच्याकडून घेऊन आपण आपल्या दुकानात विकायचं. तर जर तुम्ही सगळं स्वतः बनवत आहात
तर या फ्रँचायझी मॉडेल्सना पण तिथे स्वतः बनवणारी लोक आहेत की तुमच्याकडून काही फ्रोझन म्हणा किंवा काही रॉ मटेरियल म्हणा हे पुरवलं जातं? नाही, फ्रोझन तर पहिली गोष्ट नाही आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा मी हे सुरू केलं आणि मी फ्रँचायझीचा विचार केला तेव्हा मी ठरलो तर मी फक्त पुण्यामध्येच करेन. आत्ता खरंच मला गुजरातवरनं आहे फ्रँचायझीचे ऑफर्स किंवा मध्य प्रदेशमधनं आहे. मी नाही जाते का तर मी तिथं सप्लाय नाही देऊ शकत. मग मला हे परत पूर्ण युनिट तिथं टाकायला लागणार, तेव्हाच हे होऊ शकतं. सो आत्ता मी बघतो तर आत्ता मी महाराष्ट्रामध्ये चांगलं स्प्रेड झालो आहे आणि जेव्हा स्प्रेड होतो आहे तेव्हा मी कुठली तरी एक बाजू पकडतो आहे. जसं मी पहिले मराठवाडा बघितलं, नगर, औरंगाबाद, नांदेड, लातूर, का तर मला ट्रान्सपोर्टला इझी पडेल आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी परत माझ्याकडे येऊ शकते आणि त्यांना 2 दिवसांनी परत माल जाऊ शकतो. म्हणून मी महाराष्ट्राच्या बाहेर जातच नाही आता. आता मग दुसरी जी बाजू आहे माझी, जसं माझं बेळगाव पहिलं झालं, पण मला सातारा, कराड पाहिलं होतं, कारण की मला ट्रॅव्हलिंग जर जमलं नाही, नुसतं बेळगावला मी एकट्याला माल नाही देऊ शकत आहे. मग ट्रॅव्हल्सनी द्यायचं का मग आपल्या गाडीतनं पाठवायचं. म्हणून मी खरं का आत्ता जे स्प्रेड झालो आहे, पुण्यामध्ये तर माझे 22 आउटलेट आहेत. त्यानंतर पुण्यामध्ये मला रोज डिलिव्हरी द्यायला सोपं पडते आणि मी देतोय सुद्धा सगळ्यांना. बरं, नुसती डिलिव्हरी देत नाही आहे तर त्यांना मुलं पण मीच देतो आहे, कारण की जो फ्रँचायझीवाला माझ्याकडं फ्रँचायझी घ्यायला येतो आहे त्याला ह्याची नॉलेज नसतं ह्या बिझनेसमधलं. आता कसं मी स्वतः जेव्हा हा बिझनेस सुरू केला आणि मी एक आवड मला निर्माण झाली, ती आवड जो पैसे लावतो ना त्याला नसतीच कधी, कारण तो नेहमी त्या पैशामध्येच त्याला बघत असतो. म्हणून मग मी काय त्यांना म्हणलं की तुम्ही फक्त पैसे लावा, सांभाळायची जबाबदारी पूर्ण माझी. म्हणून माणसं मी देतो, मार्केटिंग मी करतो, माल मी देतो आणि त्यांना सेल. म्हणूनच मला असं वाटतं मी आज 10 वर्ष होतील मेमध्ये सक्सेसफुली मी सगळे आउटलेट छान चालवतो आहे. मग मला वाटतं चांगलं, ह्या कॉलेजचं सगळ्यात जवळचं आउटलेट माझं कोथरूड होतं, मी ते सध्या बंद केलं कारण की ते खाली असल्यामुळं. आता आम्ही गोखलेंच्या इथं येतो आहे नवीन, म्हणजे सिटी प्राईडच्या समोर, आणि FC रोडला एक मी मोठं करतो आहे. नाहीतर असे सचच माझे कुठलेच आउटलेट बंद नाही पडले. माझं वारजे छान चाललं आहे, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड मी शिफ्ट केलं कारण की ब्रिजचं काम चाललं होतं, लॉ कॉलेज खूप छान चाललं आहे असं. त्यामुळं आपण ओव्हरऑल जे फ्रँचायझी आत्ता बाकीचे जे करतायत ते आणि मी करतो त्यात खूप फरक आहे आणि मला या फ्रेशनेसमध्ये राहायचंच आहे, मला ते चेंज करायचंच नाही आहे. त्यामुळं हा नेहमीच फरक राहणार आहे, म्हणजे कस्टमर किंवा मुलांचा, की गाडीवर स्वस्त मिळते आणि हे. तर तसं बघायला गेलं ना, मी म्हणजे गाडी आणि जे मोठे ब्रँड्स त्याच्यामध्ये मी आहे आज बघायला गेलं तर. म्हणजे मी मॅकडॉनल्डपेक्षा खरंच स्वस्त आहे. मॅकडॉनल्ड नुसते एक बाहेर पाटी लावतो 99ची, आतमध्ये गेले की माणूस ब्लाइंड होऊन जातो. 99ला कुठलीच गोष्ट विकत नाही तो. तर तसं नाही आहे. आता तुम्ही मॅकडॉनल्डचा उल्लेख केलाय म्हणून जास्त जोरदार होते ते मॅकडॉनल्ड्स, एक पिझ्झा हट आणि आता डॉमिनोज ते सुरू आहे. तर हे ग्लोबल ब्रँड्स आहेत, ह्यांची मार्केटिंगवर जेवढा खर्च असेल तेवढा तर माझं आउटलेट पण नाही. तर अशांना टक्कर देत असताना की एखादा कस्टमर जेव्हा येतो, इकडे मॅकडी आहे, इकडे क्रेझी चिझी आहे, तर कसा कस्टमर अट्रॅक्ट केला जातो आपल्याकडे इतक्या मोठ्या बाजारात? खरं सांगू का, जेव्हा मोठा प्लेअर असतो ना आपल्याला खूप सोपंच पडतं. आपण समजतो की अवघड आहे, अरे आपण मॅकडॉनल्डच्या बाजूला का उभं राहायचं. पण खरं सांगू का, ऑलरेडी तिथं फुटफॉल आलेला असतो. आता त्यांना फक्त आपल्याला ओढायचं इकडं. मग आपण सेम त्यांच्यासारखाच बर्गर विकला तर नाही चालणार आहे, किंवा मी सपोज डॉमिनोजसारखा पिझ्झा विकला तर नाही चालणार आहे. बेसिक काय आहे, ब्रेड्समध्ये 100% सगळेजण जे करतात ते मैद्यापासून करतात. मी करतो ते मी गव्हापासून करतो. आता मग पूर्ण गहू आहे का, नाही, मी गहू आणि मैदा दोन्ही मिक्स करतो. मी कलर ॲडेड काही नाही करत आहे. तर तो फरक आहे माझ्याकडं. सेकंड थिंग, कटलेट्स जे सगळे फ्रोझन वापरतो मी फ्रेश करतो आहे. किंवा माझा चीज सॉस, म्हणजे युजली जर तुम्ही बघाल सगळ्या ॲड्समध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या पिझ्झाला अशी स्ट्रेंथ मिळते जेव्हा ते मोझरेला चीज. खरं सांगायला गेलं तर कोणच टाकत नाही हल्ली, तर सगळे पिझ्झाला म्हणजे मेयोनीजच झाले सुरू, म्हणूनच खरं ह्या रेटमध्ये आलेत. पण मी माझ्या स्वतःचा पिझ्झा चीज सॉस हा तयार केला आहे दुधापासून. तो माझ्या ह्याला स्ट्रेंथ येणार नाही, पण तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याचा त्रास पण होणार नाही. हां, ही काळजी मी खरं घेतली. आणि ह्यात मी नवीन आहे किंवा मी वेगळं आहे असं माझ्यासारखं कोणच नाही. म्हणजे डॉमिनोजला सुद्धा जमणार नाही जे मी केले आत्ता खरं तर. आणि म्हणूनच
आज जरी मी आउटलेट वाईज जरी कमी असेल ना, सेल वाईज बघायला गेलो ना तर मी त्यांच्या बरोबरीनीच आहे. म्हणजे आज जेव्हा मी माल घेतोय, मी विकतोय, मी बघतोय ना की आज जर डॉमिनोज माझ्या एरियामध्ये 5 असतील आणि मी एकच असेल, तर डॉमिनोजचा 5चा सेल आणि माझा 1चा सेल एकच आहे. क्या बात आहे, हा कॉन्फिडन्स पाहिजे. वा, ब्रँड बिल्ड करत असताना एखाद्या खाद्यपदार्थाचं दुकान ही एक वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्या फूड आयटमचं आउटलेट आणि एक ब्रँड असणारं एक शॉप, याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये सगळ्यात मोठा एक रोल असतो तो म्हणजे मार्केटिंगचा. ठीक आहे, कस्टमर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्ही ॲड्स बघतो यूट्यूबवर, आम्ही रिव्ह्यूज बघतो, त्या मॅकडॉनल्ड्सनी नवीन काय आणलं आहे, डॉमिनोजनी नवीन काय आणलं आहे, हे फार बघतो. तर तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे की कस्टमरची टेस्ट सॅटिस्फाय करणं महत्त्वाचं आहे की त्याच्यावर ब्रँडिंगचं बंबार्डिंग करणं महत्त्वाचं आहे? नाही, तसं बघायला गेलं तर दोन्ही आहे. पण मी जेव्हा माझं मार्केटिंग करतो, युजली मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल, दरवेळी मी स्वतः बोलतो आणि मी तेच बोलतो की तुम्ही माझं फूड खाऊन बघा, मी सगळ्यांना फ्रेश फूड खायला घालतोय, हे मी नेहमी बोलतो. कारण काय होतं ते का, युजली कुठलाही मुलगा मुलगी जेव्हा आपल्याकडे येतोय, त्यांचं पहिलं पॉईंट असतो प्राईस, सेकंड त्यांचं असतं यार खरंच क्वालिटी मिळणार का. तो क्वालिटीमध्ये मी 100% जिंकतो. प्राईजमध्ये कधी कधी कोणाला महाग वाटतं, कधी कधी ते होणारच आहे, तो काही विषय नाही. हां, पण 100% आपण फूडमध्ये जिंकत असं ना, तर मार्केटिंगला खूप सोपं पडतं आपल्याला की आपण काय बोलतोय, आपण काय खायला घालतोय, त्यामुळे मार्केटिंग त्याच पद्धतीने करतो. हां, आणि म्हणून मी दरवेळी ना, आत्ता पण तुम्ही बघितलं असेल की मी कशा पद्धतीने प्रोडक्ट तयार करतो हेच दाखवतोय. मी नुसतं बर्गर दाखवतोय का मी नुसतं पिझ्झा दाखवतोय का माझा कसं आहे, नाही, मी प्रोडक्ट कसं करतो ते दाखवतो. आणि तेच महत्त्वाचं असतं खरं कुठलं ब्रँड बिल्ड करत असेल तर. आणि जेव्हा क्रेझीची सुरुवात झाली तेव्हा इनिशियल इन्व्हेस्टमेंट स्वतःचीच होती की तुम्ही अजूनही माझीच मोठं आहे. करत असताना फक्त स्वतःची आहे? स्वतःचीच आहे आणि अजूनही पैसे टाकतो ह्याच्यामध्ये. खरं तर ओके. ब्रँड बिल्डिंग जर आपण म्हणतोय ना, खरंच खूप मोठं धाडस आहे. मग आपल्याला जर ब्रँड करत असेल तर एक आउटलेट चालवणं खूप सोपं आहे, किंवा आपण म्हणतो इझी पडू शकतं की आपल्याला सगळे रोजच्या गोष्टी करणं. पण जेव्हा आपण ब्रँड करतो, मल्टिपल आउटलेट उभे करतो, खरंच म्हणजे काय सगळ्यात मोठं चॅलेंज? 365 दिवस आपल्याला आहे ना सगळ्यांवर वॉच ठेवायला लागतो. म्हणजे सपोज मी कुठं बाहेर गेलो ना फिरायला, तरी पण माझं एक लक्ष माझ्या फोनवर असतं, माझ्या कॅमेरामध्ये असतं की कोण कुठं काय करते किंवा कसं करते. ते तर आहेच आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही ब्रँड कराल, हां, तुम्ही खूप चांगली टीम कराल, सगळं डिस्ट्रीब्यूट कराल, बट ॲज अ ओनर तुम्हाला स्वतःला सुद्धा आहे ना त्यांच्या बरोबरीने उभं राहणं गरजेचं आहे. तुम्ही आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा मीटिंग घेऊन तुम्ही म्हणाल कसं चाललं आहे तुमच्या टीमला, आणि त्यांच्याकडनं तुम्ही ऐकणार. त्याच्यापेक्षा तुम्हाला पण ही सगळी गोष्ट माहिती पाहिजे, तरच खरं ब्रँड छान डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. टीम पाहिजेलच आहे, विदाऊट टीम तर ब्रँड होणारच नाही आहे. पण आपण सुद्धा स्वतः सगळ्या गोष्टीमध्ये, म्हणजे माझा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट कधी होता, जेव्हा मी ह्या गोष्टी करायच्या शिकलो. जर मला हे विकायचे आहेत ना, तर मला करता पण यायला पाहिजे. असं प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की जर सपोज मी कुठल्या एका व्यवसायात जातोय, तर मी त्या गोष्टी सगळ्या शिकल्या पाहिजे आणि मग त्या पुढं केल्या पाहिजे, आणि त्या तसंच केल्या पाहिजे, तरच छान नाव होऊ शकतं. अनेक व्यावसायिक असे आहेत की जे आधी जॉब करतात आणि त्यानंतर बिझनेसमध्ये जातात. तुम्ही सांगितलं की तुम्ही अनेक मी business तर केलेत, आधी जॉबही केलेत. कुठल्या बिझनेसमधनं काय काय शिकलात आणि कुठले बिझनेसेस केलेत, हा पण एक प्रश्न माझा मगाशी राहिला होता. मी 38 बिझनेस लॉस खाल्लेत. 38 बिझनेस म्हणजे काय मी नाही केलं खरं. मग भाजी विकली आहे मी, रस्त्यावर भाजी विकली आहे. म्हणजे मी सदाशिव पेठेत राहणारा माणूस रस्त्यावर भाजी विकतोय, त्यावेळी खरंच लोक खूप नावं ठेवायची, पण पर्याय नव्हता. काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि कसं असतं, लहान जेव्हा आपण वयामध्ये असतो आपल्याला कळत नसतं नक्की कुठल्या व्यवसायातनं आपल्याला काय हे मिळेल. एक जो शेजारचा माणूस किंवा आपल्या ओळखीतला माणूस कुठला व्यवसाय करत असं वाटतं की आपण पण तो व्यवसाय करा, म्हणून खरं मी ते करत होतो. मी म्हणजे भरपूर गोष्टी केल्यात. मी गणपती विकलेत, मूर्त्या घडवल्यात, हरताळक्या जे असतात ना गणपतीच्या आदल्या दिवशी बसतात ते सगळ्यात जास्त बनवणारा मी होतो, होलसेलमध्ये विकणारा. म्हणजे वर्षभर काम करायचं
आणि त्या एका दिवशी त्या शेवटच्या 4 दिवसामध्ये त्या विकायच्या. असं 2च वर्ष केले मी. पण ते पण इतकं की सगळ्यात जास्त पुण्यामध्ये सप्लाय करणारं मीच असायचो. असं जे काही करेल ना ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, जेणेकरून आपलं नाव आणि आपल्याला पैसे पण छान मिळतील. पण त्यातनं भरपूर फटके पण बसतात खरं सांगायचं तर. आणि मग नोकरीमध्ये असायचं की चांगला बोलतोय म्हणून मी सेल्समनची नोकरी करतो. म्हणजे अमूलमध्ये तर मी फेमस होतो. खरं सांगायचं तर अमूलची खूप छान गोष्ट आहे. सांगा ना प्लीज. म्हणजे हे तर तुम्हाला कळायलाच पाहिजे, कारण की अमूलचं मस्ती दही जेव्हा पहिलं आलं होतं ना, मला वाटतं ते 2000 आलं होतं ते. सो मस्ती दही हे पॅकेटमध्ये आलं होतं आणि पुण्यामध्ये आपल्याला लूज किंवा सगळ्या डेअरीमध्ये दही मिळायचं. त्यामुळे हे असं पॅक तो कोण विकायलाच तयार नव्हतं, म्हणजे घ्यायला तयार नव्हतं. खरं तर 5 रुपयाचा डबा होता, पण तो पण घ्यायला तयार नव्हते. तर त्यावेळी काय व्हायचं, भुसारी कॉलनी, बावदान किंवा कोथरूडसुद्धा हे सगळे डेव्हलपिंग होते. दीप बंगला चौक आहे तिथं खूप मारवाडीज सुपर शॉपीज नावाने आले होते. तर सगळ्यांना मी काय म्हटलं, तुम्ही जर सपोज एक बॉक्स घेतला ना, तुमच्या बायकोला मी तुमची लग्नामध्ये ती मारवाडी साडी असेल ना लाल रंगाची, ती तुम्हाला गिफ्ट करणार. आता त्या बॉक्सची किंमत होती 125 रुपये, साडीची किंमत होती 200 रुपये, 200-250 रुपयाची किंमत होती. ती सुरतवरनं आणली खरं तर तेव्हा आम्ही. पण इतकं हिट झालं ते, सगळ्यांनी एक बॉक्स घेतला. दही नाही चला तो भी चलेगा, साडी मिळणार आहे. इतके खुश झाले, सगळ्यांनी दही घेतलं, सगळ्यांनी ते विकलं आणि खरंच मस्ती दही आज तुम्ही बघताय मार्केटमध्ये जबरदस्त. मग त्यावेळी आम्हाला कंपनीकडनं डिस्ट्रीब्युटरला 50 बॉक्स यायचे, 10 बॉक्स पण विकले जायचे नाही. मी पहिला होतो की ज्यांनी एका आठवड्यामध्ये 1,500 बॉक्स विकले होते. मला सुरतमध्ये गुजरातमध्ये अमूलने बोलवलं होतं आणि मला सत्कार पण केला होता त्यांनी. कारण की मी कंपनीकडनं नव्हतो ना, मी ॲज अ डिस्ट्रीब्युटरकडे ॲज अ सेल्समन होतो. पण त्यांनी मला हे बोलवलं होतं की कोण हा एवढा माणूस की हे एवढं दही विकू शकला आहे. कारण मुंबईत पण सेल नव्हता तेवढा पुण्यामध्ये सेल सुरू झाला होता. आणि अमूलमध्ये किती वर्ष होतात मग? अमूलमध्ये मी जवळजवळ 3-4 वर्ष होतो. इथं कोथरूडमध्येच कृष्णा एजन्सी म्हणून होती, फडणीस होते त्याचे डिस्ट्रीब्युटर, त्यांच्याकडं मी होतो. अमूलचं दूध, त्यानंतर अमूलचं फ्लेवर्ड मिल्क हे सगळं लॉन्च माझ्याबरोबरीने झालं आहे पुण्यामध्ये. माझा थोडासा प्रश्न बाजूला राहिला की प्रत्येक व्यवसायातनं तुम्ही काय काय शिकलं जे आज कामाला येत आहे? खरं का ह्या सगळ्यातनंच मी शिकलेलो आणि त्यामुळेच मी आज वेगळा घडू शकलो आहे. बरोबर. जसं तुम्ही भाजी म्हणजे भाजीमध्ये भाजी निवडायला शिकलो, सेल्समनचं जेव्हा नोकरी केली तेव्हा मी गिऱ्हाईकाशी बोलायला शिकलो. त्यामुळेच मला खरं सगळेजण काका म्हणतात, कारण की मी खूप प्रेमाने बोलायचो. कुठलीही मुलं मुली आले ना त्यांना एक हक्काचा माणूस असतो तुम्ही, नाही काकांना सांगितलं ना काही प्रॉब्लेम नाही. तर ते फार महत्त्वाचं आलं. किंवा माझी खरं आर्ट साईड होती, मला चांगलं क्रिएट करता येत होतं म्हणून मी प्लेट नेहमी क्रिएट करायचो. म्हणजे सँडविच बरोबर वेफर्स, मग फ्राईज. आता आपण बघतोय फ्राईज मॅप्रोनने सुरू केलं होतं, मी वेफर्स सुरू केले होते. तेव्हा मला बुधांनी सपोर्ट करायचा. बुधांनी म्हणायचं नाही मेरे पॅकेट में बेच तू, त्यांचं सगळ्यात जास्त मी विकायचो. मी म्हणतो ना त्याचे वेफर्स कळायचे पण ना लोकांना, म्हणायचं ना मी लूज विकतो असं. तर मी क्रिएट खूप छान केलं आहे वस्तू. आणि मग मला कळत गेलं की खरंच काय कॉस्ट असती, काय कॉस्ट आपल्याला लावायला पाहिजे, काय खर्च येतात, काय अडचणी येतात, म्हणून खरं काही चीज उभं राहिलं छान. एक प्रश्न जो मी सगळ्या उद्योजकांना विचारत असतो, यातल्या ज्यांना उद्योजक व्हायचे पुढे जाऊन, तर तुम्ही काय सल्ला द्याल? आधी जॉब करणं गरजेचं आहे मग व्यवसाय करा की डायरेक्ट व्यवसायात उतरा? नाही, जॉब करताना ना व्यवसाय डोक्यात ठेवा. खरं सांगायचं तर जर आपला जो व्यवसाय करत असेल ना तर नुसतं जॉबच करू नका. कारण की मी जेव्हा वॉल्समध्ये होतो ना, क्वालिटी वॉल्समध्ये, तेव्हा माझ्या डोक्यात व्यवसाय होताच. मग आईस्क्रीम हे अशी गोष्ट होती की ती 12 महिने न चालणारी होती. त्यातनं मी शिकलो की आपण कुठला व्यवसाय केला पाहिजे की जो 12 महिने चालेल. आणि मग आईस्क्रीम आपल्याला जर 12 महिने विकायची असेल तर आपण कुठले प्रोडक्ट विकले पाहिजे. तर म्हणून म्हणलं ना, जेव्हा आपण नोकरी करतो ना तेव्हा नुसतेच गेलो आहे आणि 8 तास भरून आलो आहे ते नका करू. तुम्ही त्यातनं शिका आणि वेगळं शिका काहीतरी, तर ते तुमच्या व्यवसायात तुम्हाला उपयोगी पडेल. मस्त. बॅक टू क्रेझी चिझी. ब्रँड बिल्ट होत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट जी कुठली असते ती म्हणजे स्टँडर्डायझेशन. म्हणजे
मी कोथरूडच्या मॅकडीला जाओ किंवा मी कॅलिफोर्नियाच्या मॅकडीला जाऊ, आत गेल्यानंतरचा फील सेम असतो, कारण ते त्यांच्या स्टाफला तसं ट्रेनिंग देतात, त्यांचे सगळे प्रॉडक्ट स्टँडर्डाईज असतात. तर एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं आउटलेट करत असताना सगळ्यात मेन अडचण कदाचित ही असावी की या सगळ्यांचं ट्रेनिंग आणि हे क्रेझी चीजमध्ये कसं चालतं? आता आपण बाकीचे ब्रँड्स बघतो ना तर सगळे सेमच आहेत, पण तुम्ही माझं बघाल तर मी वेगळे केलेत. माझे सगळे आउटलेट तुम्हाला वेगळे दिसतील. त्याचं कारण पण तेच आहे, कारण की जर माझ्या कस्टमरला ह्या आउटलेटवरनं दुसऱ्या आउटलेटला जायचं असेल तर त्याला तो फील पण येणं महत्त्वाचं आहे. कारण की मी असं आहे की मी ते सगळे प्रोडक्ट, प्रत्येकजण एकच प्रोडक्ट विकतोय, मी ते सगळे प्रोडक्ट विकतोय. त्यामुळे माझ्याकडे सगळ्याच पद्धतीचं कस्टमर येणार आहे. माझ्याकडे पिझ्झा खाणारं पण येणार आहे, सँडविच खाणारं पण येणार आहे, बर्गर खाणारं पण येणार आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की जर माझ्याकडे सगळे येणार असेल तर मला आतमधले जे आहे ना इंटिरियर ते पण वेगळंच पाहिजे, कारण लोकांना आवडलं पण पाहिजे ना. मी माझं सदाशिव पेठ सांगतो, जेव्हा पहिल्यांदा मोठं केलं म्हणजे वर आणि खाली असं 2 मजले घेऊन मी केलं, तेव्हा मला एकाने लिहिलं होतं की सदाशिव पेठ बनलं आहे आता कोरेगाव पार्क. इतकं वेगळं इंटिरियर केलं होतं. हां, आणि कारण त्यावेळेला 2010ला कोरेगाव पार्कमध्ये हे सगळी प्रकार असायचे पिझ्झा बर्गरचा. तो खरं सदाशिव पेठेत एवढा नव्हता, मीच पहिला होतो सदाशिव पेठेत पिझ्झा बर्गर सगळं खायला घालणारा. त्यामुळे मला असं लोकांनी म्हटलं पण आहे. आणि आपल्याला जर चांगलं खायला घालायचं आहे त्याच्याबरोबर जे लोकांना पाहिजेल पण आहे की चांगलं सिटिंग पाहिजे, चांगलं वॉशरूम पाहिजे, तर ते पण गरजेचंच आहे तेवढं आजच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मग मी त्या हिशोबानेच मी आउटलेट करत गेलो आणि मोठे करत गेलो. अजून कुठल्या वेगळ्या फूड मेनूमध्ये घुसायचा प्लॅन आहे? हॉटेल इंडस्ट्रीमधले थोडेसे नाही, सांगा ना. आत्ता तरी फूडमध्येच, दुसरं नाही. फूडमध्येच वेगळं काही म्हणजे वेगळे हॉटेल्स पंजाबी वगैरे हे जे खूप जोरात चालतात, पुण्यात त्यांची खूप चलती असते. नाही, खरं सांगायचं तर रेस्टॉरंटमध्ये नाही जायचं, कॅफे मॉडेलमध्ये राहायचं आहे आणि मुलांमध्येच राहायचं आहे खरं तर. कारण की एक आहे मुलं मुली, पण पुण्याचा जर विचार केला ना तर इथं भरपूर कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत, सो त्यांचा फ्लो सगळ्यात जास्त आहे. आत्ता जर बघायला गेलं ना की मी क्रेझी चीज छोट्यातनं मोठं केलं. आता जर मी नवीन काय करायचं म्हणलं तर मी परत छोटंच करेल, कारण की आपण जर आपण नवीन काही करत असेल तर पण छोट्यातनंच सुरू केलं पाहिजे. मोठं करून उपयोगच होणार नाही, कारण की तो लॉस किंवा ते हे जे सगळं सहन करायची ताकद राहायचीच नाही आपल्यामध्ये. महाराष्ट्रात आता पेव फुटलं आहे फ्रँचायझी मॉडेल्सचं, म्हणजे अगदी अमृततुल्यपासून असेल तर खूप ब्रँड्स आता वेगाने हे होत आहेत, तेवढेच फास्ट बंदही होत आहेत खूप ब्रँड्स. काय वाटतं फ्रँचायझी मॉडेल फेल होण्यामागची कारणं? एकच आहे, फूड नाही आहे म्हणून खरं. आणि दुसरी गोष्ट मॅनपॉवर. आत्ता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मॅनपॉवर, असे सगळेजण म्हणतात. ते खरं तर खरं का मॅनपॉवर प्रॉब्लेम नाहीच आहे, त्यांना सांभाळणं हे आपलं काम आहे. तेच होत नाही आहे म्हणून हे झालेलं आहे. आणि भरपूर जण ह्या लाईनमध्ये यायला लागले. तेव्हा आता पूर्वी अशी म्हण होती की चौका चौकात पानटपरी आहेत, तर आता चौका चौकामध्ये असं राहिले, आता पावला पावली आउटलेट म्हणजे आपण खायचे स्टॉल्स म्हणू किंवा हॉटेल्स म्हणू झालेले आहेत. तर हे तर क्रिएट होणारच थोडं. म्हणून आपण वेगळं असेल ना तर 100% टिकू आपण. आता तुमच्या पण फ्रँचायझी बरेच जण घेतात. खूप लोकांचा हा बिझनेस प्लॅन पण असतो, म्हणजे इनफॅक्ट माझ्या पण घरात माझ्या काही भावांनी ऑलरेडी एस्टॅब्लिश ब्रँडच्या फ्रँचायझी घेतल्यात. जर तुम्ही अशी फ्रँचायझी कोणाकडून घेऊन तुमचा व्यवसाय करतायत, यांच्यातले पण उद्या काही जण घेतील, तर त्यांनी कसा तो व्यवसाय सांभाळला पाहिजे? व्यवसाय स्वतःचा नाही आहे, तुम्ही फ्रँचायझी घेतली, पण इन अ वे व्यवसाय स्वतःचा सुद्धा आहे, तर त्यांना तुम्ही काय टिप द्याल? नाही, त्यांनी पण हा व्यवसाय त्याच हिशोबाने बघायला पाहिजे. म्हणजे मी माझं जो कोणी फ्रँचायझी घेतो ना त्याला मी ते सांगत असतो की तू पूर्ण वेळ देऊ नको, पण तू किमान संध्याकाळचे 4 तास, 5 तास, 6 तास दे. आणि जेव्हा पण तू येशील आउटलेटला तेव्हा तू कस्टमरबरोबर रिलेशन मेंटेन कर. तू पिझ्झा लावू नको, तू तो हिशोब बघू नको, काही करू नको. तू ते सगळं करतो. तू त्या कस्टमरशी जेव्हा रिलेशन मेंटेन करशील तेव्हाच तुला कस्टमर रिपीट होणार आहे. आणि लोकांना कळलंच पाहिजे की मी ॲज अ ओनर आहे ह्या आउटलेटचा, सो तो माझा मित्र आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, तेव्हाच कस्टमर जास्त रिपीट होतं. हां, त्यामुळे फूड बिझनेसमध्ये खरं सांगू तुम्हाला रिलेशन फार महत्त्वाचं आहे. ह्याचं खरं सांगू सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे आपण शेट्टीज बघतोय. जेवढे पण रेस्टॉरंट्स पूर्वीचे जे आहेत, म्हणजे एकदम जिवंत उदाहरण म्हणजे समुद्र आपल्या जवळचं, त्याचं खरंच रिलेशन प्रत्येकाशी आहे. त्याचं सकाळचे कॉफी पिणारे जी लोक आहेत
ती त्यांना पर अगदी भेटतातच. हो, आणि तो सुद्धा टेबलही ठरलेलं आहे त्यांचं अक्षरशः. की आपण वैशिल्य बघतो ठरलेलं आहे, त्यांच्या सगळे मॅनेजर्सला ओळख झालेली आहे, म्हणूनच ते रिपिटेशन. आणि इनफॅक्ट समुद्राचा माझा पण अनुभव सांगतो की ओव्हरऑल शेट्टीच्याच हॉटेल्सचा तुम्ही गेलात, गर्दी आहे खूप आणि वेटिंग म्हटल्यानंतर तो कायम सांगतो की 10 मिनिट वेटिंग आहे सर, आणि तो 10 मिनिट सांगतो बसा ना सर, चहा बसा ना कॉफी सर. काही असं करत पाऊण तास कधी निघून जातो समजत नाही, आणि तो माणूस तिथल्या तिथे राहतो आणि तिथेच जेवून जातो. तिथंच जे होतं. त्यामुळे कस्टमर रिलेशनशिप ही मला पण फार हां, महत्त्वाचं त्यामुळे वाटतं. फ्रँचायझी मधलं सगळ्यात आत्ता म्हणजे मी पण टिकण्यामागचं कारण तेच आहे. मी सगळ्यांना सांगतो रिलेशन करा. नुसत्या सिस्टीमवर तुमचं काम किंवा तुम्ही तुमच्या SOPs ह्याच्यावर लक्ष न देता इथं पण लक्ष द्या, तेवढंच महत्त्वाचं आहे. एक ब्रँड बिल्ड करणारा फ्रँचायझी वाटणारा ज्या हॉटेलची फ्रँचायझी त्याचा ओनर म्हणजे तुम्ही हे असतात शिपचे कॅप्टन. ठीक आहे, तुमची फॉर एक्झाम्पल समजू धुळ्याची फ्रँचायझी आहे. ठीक आहे, त्या फ्रँचायझी मॉडेलमध्ये समजा उद्या फूडच्या क्वालिटीमध्ये टेस्टमध्ये थोडाफार फरक झाला तर नाव फक्त त्याला ठेवलं जात नाही, नाव क्रेझी चीजला ठेवलं जातं. भरपूर वेळा अनुभवतो सुद्धा मी आता. ओके, मग सांगा ना थोडं त्याबद्दल. तो नाही, बेसिक पहिली गोष्ट जी कंप्लेंट आली आहे ते बघून घेतो काय आहे ते. सगळ्यात जास्त सांगतो मी तुम्हाला आत्ता तरी सगळ्यात कॉमन असेल तर केस. म्हणजे आपण किती काही केलं तर कुठं ना कुठं तरी केस हा आढळतोच. मग त्या कस्टमरला कसं बोलायचं, आणि हे मी एकदम प्रॅक्टिकल बोलतोय, हे असं होऊ शकत नाही असं काही नसतं, हे होतंच आणि हे होणार. मग त्याला तुम्ही फेस केलं पाहिजे. मग त्या कस्टमरशी डायरेक्ट मी बोलतो. मी फ्रँचायझीवाला बोलून नाही की तू काही बोलू नको, किंवा नुसतं त्याला फूड देणं चेंज करून हे आपलं कामच नाही आहे. त्याला समजून सांगणं आपलं काम आहे, त्यानंतर फूड देणं आपलं काम आहे, आणि मग त्याला इयरली काहीतरी गिफ्ट देणं. हे बघा, म्हणजे नुसतंच पटवणं नाही आहे, तर त्याला समजून पण सांगणं की असं का होऊ शकतं किंवा का झालेलं आहे. हां, अगदीच काय खरंच मी म्हणजे काहीतरी चुकून वेगळंच काहीतरी आलं तर पूर्ण जबाबदारी मी ती घेतलीच पाहिजे. म्हणजे ती मीच घेतली पाहिजे, कारण की मॅन्युफॅक्चरर्स मी आहे आत्ता तरी, कारण मी कुठल्या कंपनीकडनं ते घेत नाही आहे. त्याच्यामुळे मी ते स्वतः हे करतो. सुदैवाने आत्ता 10 वर्ष मी ह्या लाईनमध्ये मॅन्युफॅक्चरिंगच्या, अशी कुठली गोष्ट घडली नाही आहे. आणि तसं मी तुम्हाला आधीच म्हटलं की तुम्ही माझं वेअरहाऊस बघायला या की तुम्हाला कळेल. म्हणजे मला न सांगता या, कारण की ते फार महत्त्वाचं असतं. न सांगता आलं की ते कळतं की आपण किती नीट करतोय. ते माझं दुसरं घरच आहे. म्हणजे माझ्या बायकोला पण माहिती आहे की मी त्याला जास्त मानतो माझ्या घरापेक्षा. सो ते स्वच्छच असतं. एक बिझनेस करताना माइंडसेट काय असला पाहिजे हा पण सगळ्या उद्योजकांना विचारणारा कॉमन प्रश्न, पण प्रत्येकाकडून वेगळं उत्तर येतं. तुमच्या अनुभवातून जेव्हा बिझनेसमध्ये आपण उतरतो तेव्हा प्रायोरिटाईज कुठल्या कशा गोष्टी केल्या पाहिजे, आणि त्या व्यवसायाकडे बघण्याचं आपलं डेडिकेशन किती असलं पाहिजे? डेडिकेशन तर 100% पाहिजेलच आहे, आणि पूर्ण वेळ पण पाहिजे आहे. म्हणजे युजली काय होतं, खूप मोठी टीम घेतली आहे, आता ते बघतील आणि मग आपण मागं थांबू आणि ते सांभाळतील, तर ते नाही पाहिजे. खरं सांगायचं तर आपण पण त्यांच्या बरोबरीनेच काम करणं हे आवश्यक आहे. जसं त्यांना 10 दिवस सुट्टी देतोय, आपण पण 10 दिवस सुट्टीवर जातोय, ती गोष्ट वेगळी आहे. आणि दरवेळेस जो कुठला व्यवसाय आपण करतोय, जसं मी फूडचं म्हणतोय ना, तर मी दरवेळी काही ना काहीतरी नवीन आणतो. म्हणजे माझं कुठलंही प्रोडक्ट आहे ना, मार्केटमध्ये काय चाललं आहे त्याचं वेगळं असतं. एकदम साधी गोष्ट आहे, सगळेजण स्ट्रॉबेरी क्रीम खातात, माझ्याकडे चोको स्ट्रॉबेरी. चोको स्ट्रॉबेरी कोण नाही विकत, मी एकटा विकतो. फरक आहे त्यामध्ये, म्हणजे आईस्क्रीममध्ये फरक आहे. आता मी स्ट्रॉबेरीत तर फरक नाही आणू शकत ना, तर मग मी दुसरे कुठले हे आहे त्यात आपण फरक आणायचा. अशीच आपली ओळख आणि असा विचार, त्यातनंच खरं आपण चांगलं म्हणजे नावाला येऊ शकू. आणि कॉम्पिटिशन जी असते, तर कॉम्पिटिशन जी असते त्यांच्या एक पावलं कायम पुढे विचार जो करतो तो त्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे असतो. तुम्ही कसा विचार करता तो? कॉम्पिटिशन खरं सांगायचं तर ना आत्ता खूपच फास्ट झाली आहे. पहिली फास्ट होती, फक्त 1 ते 4 झोपायचे म्हणून असं वाटायचं की बाबा स्लो आहे, असं काय नाही. प्रत्येकाला त्या स्टेजला ते फास्टच असणार आहे. हां, आता काय होतं थोडंसं की खूप जण व्यवसायामध्ये यायला लागले. म्हणजे आपण काय शिकलो किंवा आपण काय 2 वर्ष कुठं नोकरी केली की आपण त्याचा व्यवसाय करू, असं तो कल थोडा वाढला आहे. आणि खरं सांगायचं तर चांगलं काम केलं तर नक्कीच आपण कॉम्पिटिशनमध्ये जिंकू, नाही केलं तर नक्कीच हारू. त्याच्यामुळं कॉम्पिटिशन ही राहणार, कॉम्पिटिशन राहणार नाही असं नाही आहे.
आपण भरपूर पिक्चर बघितला, मिल्खा सिंग पण बघितला, तो खूप चांगला पळणारा होता, पण तो जेव्हा बाहेर गेला त्यांनी ते सोडलं, बाकी सगळं केलं, म्हणून तो हारला पण आणि नंतर तो जिंकला पण. तर तसंच आहे व्यवसायामध्ये पण. आपण कंटिन्यू जर काम करत असू आणि आपलं लक्ष पूर्ण असेल, फोकस असू, विजन आपलं क्लिअर असेल, तर आपण 100% कॉम्पिटिशनमध्ये आपण पहिले असू. सगळ्या बिझनेसमन्सना जेव्हा कॉम्पिटिशन वाढत असते तेव्हा एक भीती असते फेल्युअर येण्याची, किंवा माझं प्रॉडक्ट उद्या नाही चाललं, किंवा मी फार भारी देतोय पण माझ्या पण पेक्षा तुर्रम खान कोणी आला आणि त्याच्याकडे सगळी गर्दी गेली. ही भीती सोबत घेऊन व्यवसाय कसा केला जातो? नाही, ही भीतीच घ्यायची नाही केलं. कारण काय माहिती का, व्यवसाय म्हटलं ना तर फेल्युअर येणारच आहे. खरं बघा, दुकान आहे ना, दुकान म्हणजे हे दोन्ही आहे. तुमचं प्रॉफिट पण आहे, तुमचं लॉस पण आहे. तर जर तुम्हाला दुकान कुठलं चालवायचं असेल तर ह्या दोघांना घेऊनच चालायला लागणार, तेव्हाच तुम्ही पुढे जाणार. तुम्ही म्हणाल की दरवेळी आपल्याला प्रॉफिटच होईल, तर हे शक्यच नाही आहे. लॉस होत राहतो. आत्ता असं म्हणतो ना, मला असं वाटतं की माझा ब्रँड झाला आहे, पण खरं का मी अजून 10% पण नाही झालेलो. मला अजून भरपूर काम करायचं आहे, मला भरपूर सिस्टीम्स वाढवायच्या आहेत, मला फूडमध्ये अजून काहीतरी नवीन आणायचं. कारण की मी रोज तेच विचार करतो की मी काय नवीन आणू शकतो. जर नवीन आणलं तरच मी टिकणार आहे. त्याच्यामुळं हे करायलाच पाहिजे आपल्याला. माझ्याकडचा एक शेवटचा प्रश्न, की तुम्ही आत्तापर्यंत एवढे व्यवसाय केले, हा एक जोरात व्यवसाय करताय, तुम्ही काय काय चुका केल्यात आणि त्या चुकांमधनं काय काय शिकलाय? कुठलाही व्यवसाय चुकायचं कारण म्हणजे आपण लोकांवर अवलंबून जेव्हा राहतो ना, ते मला असं वाटतं सगळ्यात मोठी चूक असू शकते. ती आपण खरं आपल्यावर पहिली घेऊन मग आपण लोकांना समजून सांगितलं ना की आपण ते कसं केलं पाहिजे, तर नक्कीच चांगलं होऊ शकतं. कारण आपल्या मनातलं त्याला माहिती नसतं, तो त्याचंच काम करत असतो. त्यामुळं आपल्याला काय करायचं हे जर त्याला समजून सांगितलं तर एकाचे 2 हात होतील, दोघांचे 4 होतील. सो त्यांना सगळ्यांना घेऊन जर केलं तर 100% चांगलं. तर काका, शेवट जाता जाता विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स ज्या असतील व्यवसायामध्ये येण्यासाठीच्या, की त्यांनी आत्तापासून तो विचार केला पाहिजे? मी पहिल्यापासून बोलत आलो, म्हणजे जवळजवळ 2009 ते आत्ता 2026 सुरू आहे. म्हणजे मी 2 हे बघितलं असेल जनरेशन्स जे असे माझ्याबरोबर ॲज अ कस्टमर म्हणून येत आहेत. सो तेव्हा जी मुलं यायची तेव्हा ती खरंच क्वालिटी फूडकडं बघायची आणि ती खायला यायची. ओके. हल्ली थोडं असं झालं की कुठं पण खाल्लं तरी चालणार आहे. मला असं वाटतं की हल्लीच्या मुलांनी परत ते बघणं गरजेचं आहे. कारण आत्ता आपण बघतोय रोड साईड्स पण खूप वाढलेत, किंवा छोटे छोटे कॅफेज पण खूप वाढलेत, आणि खरंच काही खूप छान करतात पण व्यवसाय, नाही असं नाही. पण त्यांना जे ते खात आहेत त्यातली माहिती पाहिजे, म्हणजे ती सोपी पडेल आपण किंवा आपल्याला ते आवडेल पण चांगलं. नुसतंच रेटकडं बघणं किंवा नुसतंच प्रोडक्टकडं बघून ह्या मुलांनी ते ठरवलं नाही पाहिजे. कारण की मी आता ही गोष्ट खूप फेस करतोय. युजली म्हणजे मी आफ्टर कोविड मुलांना असं वाटलं की मी खूप महाग झालो, पण मी जेव्हा प्रोडक्टकडे बघतोय तेव्हा मी जे लोक माझ्यापेक्षा महाग विकणारे किंवा माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांच्यापेक्षा नक्कीच मी स्वस्त आहे. आणि दुसरी गोष्ट, जे मी खायला घालतो ह्या मुलांना ना, ते 100% चांगलंच घालतो. त्याच्यामुळं जस्ट ॲज अ ब्रँड म्हणून मी किंवा माझ्या आउटलेटला यायला पाहिजे असं नाही आहे. जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ह्याची काळजी घेणं तितकीच गरजेची आहे. वा. लास्ट प्रश्न जो कॉर्पोरेट इंटरव्ह्यूला गेल्यानंतर विचारला जातो तोच मी तुम्हाला विचारणार आहे. पुढच्या 5 वर्षात क्रेझी चिजेला तुम्ही कुठे बघताय? नाही, मी पुढच्या 5 वर्षामध्ये मी खरं सांगू का, म्हणजे मी खूप वाढवील किंवा मी पॅन इंडिया जाईल का नाही, खरंच अजून माझं हे नाही आहे. कारण की माझा जो मेन फोकस आहे फ्रेशनेस, तो मला तरी असं वाटतं मी हे जे कॉन्टिनेंटल फूड विकतोय म्हणजे पिझ्झा बर्गर, ते मी पॅन इंडिया पुण्यात बसून नाही करू शकत. मग मला त्या ह्याच्यात जायला लागणार. आणि मग मध्ये जायची इच्छा नाही? नाही, फ्रोझन कधीच नाही करणार मी. ओके. कारण खरंच खूप डेंजर आहे फ्रोझन. आज आपण म्हणतो ना, आज सगळ्यांना म्हणजे असं डायटेशियनमध्ये आपण बघतो ना, मिसळ नाही खायची,
का तर त्यामध्ये तेल आहे. अरे ते उलट चांगलं तेल आहे. हे जे आपण बघतोय ना हे सगळ्यात डेंजर आहे. कारण की आपण फ्राईज आज बघतो सगळ्यात जास्त चालतात हे सगळं काय डबल फ्राय ना, दुसरं काही नाही आहे याला. किंवा कुठलंही फ्रोझन फूड 280च्या टेम्परेचरला येऊन ते कट ऑफ -18ला जातं. म्हणजे काय त्यानंतर ते परत तुम्हाला 280ला तळून देतात आणि मग तुम्ही ते गरम म्हणून खाता. ते थोडंसं अवघड आहे. त्यामुळे ते मला खरंच ह्या नवीन पिढीला, जेव्हा मी सुद्धा यातनं गेलेलो आहे, तर ह्या नवीन पिढीला मी हे खायला नाही घालणार. मी अजूनही त्याच पद्धतीने खायला घालेल की जे मला चांगलं वाटेल आणि मी हे त्यांनाही पटवून दाखवेल की नाही तुम्ही हे खावा, हे चांगलं आहे. हे पुढचे 5 वर्ष मला वाटतं मी हेच करत राहील. तुमची जरी आत्ता इच्छा नसली तरी आम्ही तुम्हाला या शुभेच्छा देऊ की क्रेझी चिझी ब्रँड हा खूप मोठा होईल. भारतभर आणि भारताबाहेर सुद्धा आपल्या मराठी माणसाचा एका पुणेकराचा डंका त्या बिझनेसच्या रूपाने जाईल. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, उद्यमी संवादाचा 8वं हे पुष्प होतं आणि हा खूप सुंदर कार्यक्रम कॉलेजने आयोजित केला आणि त्यासाठी तुषार केळकर सर वेळात वेळ काढून आले. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अध्यक्ष सर, त्यांना थोडा उशीर झाला पण आपण जाताना त्यांचा सत्कार करणार आहोत. तुमचेही खूप आभार. आणि मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा आणि या पुढच्या अपडेट्ससाठी पोस्टमनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.